नमस्कार, मी प्रणाली पाटील. स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं आपल्या केक ऑफ 204 या यूट्यूब चॅनलवर. हॅलो गाईज, तर आज खूप टेन्शनवाली मॉर्निंग आहे. टेन्शनवाली म्हणजे बिझीवाली मॉर्निंग आहे. ॲक्च्युली ऑर्डर्स आहेत, काही खूप टायमावर आल्यात. काल रात्री 12, 12:30, 1 वाजेपर्यंत ऑर्डर्स येत होत्या. म्हणजे 2च ऑर्डर्स आल्यात रात्री आणि आज एक मॉर्निंगला आली. त्याच्यामुळे माझं काम लेट होणार आहे आणि मी काल 4 वाजेपर्यंत जागून तरी काल केक फिल केले. आजचा जो केक आला तो आज फिल करावा लागेल. थोडा थंड होऊ दे, मग तो फिल करेल. तर चला तुम्हाला दाखवते कसे कसे ऑर्डर्स आहेत आणि किती काम करायचं आहे, काय काय बाकी आहे वगैरे. चला व्लॉग स्टार्ट कर. तर हा बेंटो केक मी बनवला आहे. हा मी फटाफट याला लोगो आणि आपलं काढून घेते. ॲक्च्युली हा छोटा दिसत असेल कारण की हा चॉकलेट ट्रफल केक आहे आणि ऑब्वियस ट्रफल केक तर छोटाच दिसतो. मी ट्राय केला त्याला मोठं दाखवायचं. आपण नॉर्मल बेंटो केकमध्ये 3 लेयर्स वापरतो, त्याच्यामध्ये 4 लेयर्स वापरलेले आहेत. पण ठीक आहे, ट्रफल केक आपण त्याला मी नाही जास्त वॉल्यूम देऊ शकत. आणि रात्री 12-1 वाजता ही ऑर्डर आलेली, पण ट्राय केलं कम्प्लीट करायचं. तर हे बघा, ओ भाई व्हिडिओच्या चक्करमध्ये खराब नको व्हायला. नाही पण आहे, ठीक आहे. ओके, तर मग हा आता केक बाजूला ठेवूया आणि दुसऱ्या केकचं काम घेऊया. पुढचा हा केक ह्याला आपल्याला डेकोरेशन करून घ्यायचं आहे. हा पण लवकरच केक जाणार आहे, तर मी ह्याला डिझाईन वगैरे करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर हे बघा, डिझाईन करून घेतलेलं आहे. फटाफट डिझाईन केलं आणि मला खूप जास्त केक आवडला आहे. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. ठीक आहे, आता पुढचा केकचं सांगते तुम्हाला. 2 मिनटं मला याचे फोटोशूट करून घेऊ दे. ओके, तर हा पुढचा केक आपल्याला बटरस्कॉच फ्लेवरचा बनवायचा. तर मी फटाफट केक फिल करून घेते. केक गार झाला आहे तर केक पटकन फिल करून घेते बटरस्कॉचमध्ये. आणि हे बटरस्कॉच केक फिल करून ठेवले. नेक्स्ट टास्क असं आहे की ह्या केकपासून आपल्याला 3 नंबरचा केक करायचा आहे. तो चलो काम स्टार्ट करूयात. ओके, तर आता खाली जायला लागतंय. बेंटो केक घ्यायला आलेत, पटकन जाऊन येते. तर हा 3 नंबर करून घेतलेला आहे. खूप सारं जुगाड करून. हे बघा, सांगते, हा राऊंड आहे. तो इथे हाफ केलाय, इथे हाफ केलाय, मध्ये तो जो भाग होता तो टाकलाय, इथे टाकलाय, इथे टाकलाय. ओके, सो असा हा 3 नंबर केलाय. आता डेकोरेशन करायचं याला. तर हा 3 नंबर आणि त्याला मी ग्रीन क्रीमने कवर करून घेतलेला आहे. आणि हे बघा, बॅकग्राऊंड आपलं खराब होते त्याच्यामुळे, तर ठीक आहे. आता क्रीम संपली आहे, नाही तर मी पटकन डिझाईन पण करून टाकला असतं. तर क्रीम करून घ्यायला गेला ती. ओके, परत खाली जायचं आहे केक घेऊन. तो नवरोबावाला केक आहे, तर ते येतात ते केक घ्यायला. तर तो केक निघालेत, ते गाडीवर होत्या, त्यांनी लोकेशन मागितली तर त्यांना लोकेशन पाठवली. तर तोपर्यंत मी केक पॅक करून घेते. मम्मीनी बॉक्स बनवलेला आहे, तर चलो तो केक पॅक करून घेऊ आणि नंतर क्रीमचं काम करू. वाव, केक पॅक केलं. त्यांचं कॉल आली की मी जाईल खाली घेऊन, तोपर्यंत फ्रीजमध्ये ठेवते. ओके, तर त्यांना लोकेशन नाही मिळते. क्लिअर नाही. ओके, त्यांना लोकेशन नाही मिळते, सो जायचं इथे घेऊन केक. हाफ रस्त्यात, टाईम कमी, एवढी केक आहे तरी ठीक आहे. चला, आता काही ऑप्शन नाही. चलो जाऊन येऊ पटकन. चलो घेतली. आता हे 2 केक डिझाईन करून घेऊ. हे तर हा बघा 3 नंबरचा केक जो मी डेकोरेट करून घेतलेला आहे आणि मला थीम करायची होती त्याच्यावर. ओके, तर लाईट आमची गेली आहे आणि हा केकचं मला फोटो कसं काय दाखवू. ह्या फोनची तर बॅटरी लो आहे, बॅटरी पण नाही दाखवू शकत. बघते दुसरा फोन बघून आणि तुम्हाला केक दाखवते.
ओके दिसतोय. तर हा केक हे पण मला बरोबर फोटोज नाही काढता येणार. ओके ट्राय करते मी. तुम्हाला दिसला? लाईट आली तर खूप बरं आहे, कारण की मला आता हा केक पॅक करायचा आहे. टाईम होता 7चा आणि त्यांचा 6लाच कॉल आलता. आता हा केक मी असा पॅक केला आहे ना की मी खोलू पण शकत नाही. आणि त्यांचा टायमिंग होता 7चा. त्यांनी मला 6ला कॉल केला, तर मी धड फोटो पण नाही काढले आणि केक पॅक केला आहे. आणि त्यांना कॉल केला तर एवढं अर्धा तास थांबा, आणि जर लाईट आली तर माझा फोटो राहिलो. ओके दिसते का मी तुम्हाला? हे आमचं चार्जिंगचं बल्ब. ओके तर केक ऑलमोस्ट कम्प्लीट झाले. आणि मेन सीन असं आहे की जो ॲनिव्हर्सरी केक आहे त्याच्यावरचा जो टॉपर लावायचे जे आहेत ते संपलेले आहेत, स्टॉकमध्येच नाही आहेत. मला वाटलं आहेत पण मी चेक केले नाही आहेत. आणि मेन केक टॉपर लावायचंच राहिलं, बाकी सगळे केक आजचे रेडी आहेत. उद्या जे ऑर्डर्सचं मला स्पॉन्ज बनवायचे आहेत, पण लाईटच गेली आहे आणि एक केकचा तर धड फोटो पण नाही काढलाय. दुसऱ्या केकचा पण फोटो नाही काढलाय, लाईट गेली त्याच्यामुळे. आता जेव्हा लाईट येणार तेव्हा मी स्पॉन्ज बनवणार. आणि क्रीम पण सगळ्या संपल्यात, क्रीम पण आणाव्या लागणार आहेत जाऊन. तर उद्याच्या ऑर्डर्स कशा कम्प्लीट होणार आहे डोंट नो. आणि उद्या जास्त ऑर्डर्स आहेत, उद्या पण ऑर्डर्स आहे, खूप आहे. बघूयात कसं मॅनेज होतं ते, बघू. ओके 8ला 2 मिनटं थांब, माझा व्लॉग चालू आहे. ओके तर 8ला 5 कमी येतात नाही तर लाईट आली. आणि मी केक पूर्ण पॅक करून ठेवला, तर मी परत तो खोलू नाही शकत. ठीक आहे जाऊ द्यायचं. केक टॉपर नव्हतं, ते केक टॉपर बनवून घेते पटकन. ओके तर एवढं टॉपर हे या टॉपरसाठी टाइम चाललेला, तर केकवर लावलंय. ओके तर मी दादाला केक घेऊन पाठवलेले, 2 केक घेऊन पाठवलेले. तर एक केक आरामात उद्या एक एक त्यांचा आणि एक एक मार्केटला जायचं आहे. तर आता दादा जायला मार्केटमधून सामान आणायला, क्रीम्स वगैरे आणायचं, त्यांनी केक द्यायचा होता. ओके लाईट आली आहे पण डीम आहे. आणि उद्याच्या कुठे गेलं, हां उद्याच्या कामाची पूर्ण लिस्ट मी लिहून ठेवली आहे. मला स्पॉन्ज बनवायचं आहे, चॉकलेटचं गनाश बनवायचं आहे, अजून थीमचं काम करायचं, सगळंच काम बाकी आहे. आणि लाईट असं धोका देते, मी काय सांगू तुम्हाला. तर ठीक आहे, एक केक फक्त 3 नंबरचा केक आहे तो जायचं राहिला, बाकी सगळे केक गेले. तर हा लास्ट 3 नंबरचा केक चाललाय आपला. ओके तर आता किती वाजलेत, 3:45 झालेत. आणि 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 रात्रीचे 3:45 झालेत. आणि आत्ता जस्ट माझं काम ऑलमोस्ट म्हणजे 50% झालं आहे. किती झाले ते तुम्हाला दाखवते. तर हे बघा एवढं काम करून आता झोपायला चालली. खाली जे ते 3 केक आहेत ते आपल्याला 3 किलोचे 3 लेअरचा आपलं रोटेटिंग केक करायचं आहे. आणि हा वरचा या बाजूचा 1/2 kg चॉकलेट केक आहे टॉल केक, आणि तो 1 kg चॉकलेट ट्रफल केक आहे. ओके तर बघितलं केक मी फिल करून घेतलेले आहेत, जे की उद्याची ऑर्डर आहे. म्हणजे पहाटे 4पर्यंत जर जास्त ऑर्डर्स असतील तर मला जागावं लागतं, 3-4 वाजतातच. तर मग आता केक फिल केलेत, मग मस्त मॉर्निंगला उठेपर्यंत सेट होतील केक. सेट झाले की मग त्यांना डिझाईन करत घ्यायचं. आणि असं आपला डेलीचा रोजचा रुटीन असतो. तर ठीक आहे लाईट नव्हती त्याच्यामुळे जास्त लेट झालं, नाही तर काम लवकर आवरलं असतं. तर सकाळी उठून क्रीमचा स्टॉक संपला आहे. आज दादाला पाठवलेलं क्रीम आणायला, पण त्यांच्या शॉपमध्ये स्टॉक अवेलेबल नव्हता, सो त्याच्यामुळे नाही अवेलेबल झाल्यात, एकच अवेलेबल झाली. त्याच्याने आपलं काम झालं. तर उद्या मॉर्निंगला काही करून क्रीम आणावंच लागतं. सो असं काय काय आहे. तर आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि चलो बाय, गुड नाईट.